नमस्कार मुलांनो, प्रबुद्ध अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षासोबतच चला तुम्ही सगळ्यांनी प्रण करायचा की आपण नियमित अभ्यास करायचा, त्यासोबतच मॅडमला नियमित उत्तर पण द्यायचे, कारण की जेव्हा तुमचे उत्तर येतील तेव्हाच तुम्हाला कंटिन्युअसली काय मिळतील, लेक्चर्स मिळतील। ओके, तर आपण जी महाराष्ट्राचा इतिहास सिरीज सुरू केली होती त्या सिरीजला कंटिन्यू करूया आपण। याआधी आपण जे छोटे मोठे बंड होते, जे आदिवासी जिल्ह्यांमध्ये म्हणा, ठीक आहे, किंवा जे गडकरी लोक होते, जे छोटे मोठे कार्य करते होते, त्यांच्यामध्ये जे उठाव झाले त्या उठावांवरती आपण सविस्तर लेक्चर घेतलेले आहेत। इतके सविस्तर लेक्चर तुम्हाला कुठेही मिळणार नाही, म्हणून जर कुणी हे लेक्चर्स पहिल्यांदा बघत असतील तर प्लेलिस्ट बनलेली आहे, तुम्ही सुरुवातीपासून लेक्चर बघा तर तुम्हाला ती लिंक लागेल। तुम्ही जर मध्येच तुम्ही लेक्चर बघितलं तर तुम्हाला समजणार नाही किंवा समजेलही, पण कसं असतं ना, प्रत्येक टीचरचं शिकवण्याची पद्धत वेगळी असते आणि आपण जितक्या डिटेलमध्ये जातोय, कशाला सारून आपण डिटेलमध्ये जातोय, तुमचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे, तुमचा सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसला पकडून आपण जितक्या डिटेलमध्ये जातोय, आय बेट इतक्या डिटेलमध्ये कुणी जाणार नाही, ठीक आहे। तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही प्लेलिस्ट शोधा, चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये जा आणि सुरुवातीपासून लेक्चर बघा, ठीक आहे। आणि जे मुलं कंटिन्यूस बघत आहेत त्यांनी आधीच्या गोष्टी रिवाइज करा, त्यानंतरच या लेक्चरला सुरुवात करा, ठीक आहे। आता बघा, मी तुम्हाला वारंवार प्रश्नाचे उत्तर द्यायला का सांगते, कारण की फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला समोरासमोर नाही शिकवत आहे, तर मला कळत नाही की मी शिकवलेलं तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचते, ठीक आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही जर उत्तर देत चलाल तर जर तुमचं एखादं उत्तर चुकलं तर तुमचं रिव्हिजन देखील होईल, ठीक आहे। त्यासोबतच आता आपण इकडे तिकडे न भटकता थेट टॉपिकला सुरू करूया, ठीक आहे। जो आहे आजचा टॉपिक तो म्हणजे आपल्या 1857चा उठाव। आता या टॉपिकला तुमच्या सिलेबसमध्ये भरपूर महत्व आहे, कारण की याच्यावरती कंबाईन पकडा, राज्यसेवा पकडा किंवा कुठले ग्रुप डी, ग्रुप सी, कुठल्याही लेवलची एक्झाम पकडा, तिथे प्रश्न आलेले आहेत। आणि कंबाईन मध्ये तर मी प्री मध्येच बघत होती, मला 32 प्रश्न दिसले, ठीक आहे। राज्यसेवेमध्ये पण दिसले आणि कंबाईन मध्ये पण भरपूर प्रश्न आलेले आहेत मुलांनो। आता हा टॉपिक सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगते की प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि कुठल्या कुठल्या टॉपिकवरती येतात। तर या टॉपिकमध्ये आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत की 1857चा उठाव थोडक्यात काय होता आणि त्याचे कारण काय होती। आता हे जे कारणे होती ना, त्या कारणांवरती मागील 2-3 वर्षामध्ये प्रश्न येण्याची संख्या वाढलेली आहे, ठीक आहे। त्यासोबतच हे जे उठाव होते ते त्यांचे केंद्रस्थान पूर्ण भारतभर पसरलेले होते, पण वेगवेगळ्या ठिकाणी होते। तर त्यांचे जे केंद्रस्थान होते त्या केंद्रस्थानावरनं कुठल्या नेत्यांनी काय केलं, नेतृत्व केलं, त्या नेत्यांची नावं विचारली जातात। त्यासोबतच कुठला इंग्रजी अधिकारी होता जो उठाव दडपण्यामध्ये सहभागी होता, तर इंग्रजी अधिकाऱ्यांची नावं, ठीक आहे। मग हे तर झाले कारणे आणि त्यासोबतच जे नेतृत्व केल्या गेलं होतं त्यांची नावे। तिसरी गोष्ट विचारली जाते की हे जे उठाव आहेत, ठीक आहे, त्याच्याबद्दल काही लोकांनी महत्व, कारण की हा जो उठाव होता हा इतका व्यापक प्रकारचा उठाव होता, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा उठाव होता, त्यामुळे काही लोकांनी या उठावाबद्दल आपली मते दिलेली आहेत, ठीक आहे। काही लोकांनी याला थोडं डाउनग्रेड करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तर काही लोकांनी याची प्रशंसा करून याला एक स्वातंत्र्य संग्राम सांगण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे। तर त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात। काही लोकांनी याच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या पुस्तकांवरती पण प्रश्न विचारले जातात, ठीक आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये, कारण की आपण काय अभ्यासतोय, महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासतोय, तर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे केंद्रस्थान होते 1857च्या उठावाचे, तर त्या महाराष्ट्रातील जी नेते होते आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या जागेवरती ते उठाव झाले होते त्याबद्दल देखील विचारले जातात, ठीक आहे। तर आपण या टॉपिकला खूप होलिस्टिकली घेणार आहोत, म्हणून आपल्याला 3 लेक्चर तरी मिनिमम लागतील, ठीक आहे। आणि कुठलाही जो म्हणजे हे लेक्चर बघितल्यानंतर जर तुम्ही तुमचं पुस्तक उघडून बघाल तर तुम्हाला कळेल की मी कुठलाही पॉइंट सोडलेला नाही आहे, सोबतच असे ॲडिशनल पॉइंट दिसतील जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ठीक आहे। तर तुम्ही हा टॉपिक
कठारे, त्यासोबतच समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, त्यातनं पण कव्हर करू शकता. ठीक आहे. पण आता आपण महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासतोय, तर तुम्ही याला कठारेमधनं ओपन करा आणि कठारेसोबत हे करा. त्याआधी ना मी काय करणार आहे ना, तुम्हाला याची एक PDF आहे, ती कुठे मी नंतर विसरून जाते, म्हणून हे लेक्चर अपलोड करायच्या आधी मी PDF टेलिग्रामवरती काय करणार आहे, अपलोड करणार आहे. तर पहिले तुम्ही टेलिग्रामवरती जा, तिथे ती ओपन करा. ओपन केल्यानंतर मी जे ॲडिशनल पॉईंट सांगते ना, जे या PPT मध्ये नसतील किंवा तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, ते तिथेच लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. म्हणजे तुमचे शॉर्ट नोट्स पण बनतील. ठीक आहे. तर चला या उठावाला सुरुवात करूया. या उठावाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक म्हणजे एक रूपरेषा दाखवते की हा उठाव होता काय, 1857चा उठाव हा होता काय. कारण की खूपदा काय होतं ना मुलांनो, म्हणजे जे नवीन मुलं असतात, जे नेहमी प्रिपेअर करत असतात, त्यांना तर माहिती असतं की हा उठाव काय आहे. ठीक आहे. पण जे नवीन मुलं असतात, ठीक आहे, त्यांना माहिती नसते की हा उठाव काय आहे. तर मी तुम्हाला पहिले याची एक रूपरेषा समजावून सांगते की हा उठाव काय होता. बघा, आपण याच्या आधी खूप सारे बंड, छोटे मोठे बंड काय केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. पण आता हे जे होतं, मी तर या उठावाला डाऊनग्रेड करण्यापेक्षा याला एक महत्त्व देऊन याला एक मोठा स्वातंत्र्य संग्राम म्हणेल. का? कारण की या उठावाच्या आधी जे बंड झाले होते ते एखाद्या नेत्याने केले होते, एका छोट्या जागेमध्ये होते. ठीक आहे. पण हा जो उठाव होता हा पूर्ण भारत वर्षभर पसरलेला होता. कसा होता मुलांनो? हा आपला आहे भव्य दिव्य भारत. ठीक आहे. आणि या भारत वर्षभर काय झाला होता, काय झालं होतं मुलांनो? उठाव हा पूर्ण भारत वर्षभर पसरलेला होता. आणि हा उठावाचं जे एक कारण होतं, आणि का झाला होता हा उठाव, कारण की आपला जो समाज आहे त्या समाजामध्ये जेवढे पण भाग आहेत, म्हणजे राजे महाराजे आहेत. ठीक आहे. मग राजे महाराजांच्या खाली जमीनदार आहेत. ठीक आहे. जमीनदारांच्या खाली जे भटभिक्षुकी करणारा वर्ग असतो, म्हणजे जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक असतात, जे समाजातील धार्मिक जी जागा आहे त्याचं नेतृत्व करणारे लोक असतात, ते लोक असो किंवा साधा मजुरी करणारा वर्ग असो, म्हणजे समाजातल्या प्रत्येक वर्गाला इंग्रज सरकार जेव्हा स्थापित झालं भारतामध्ये, तेव्हा या सगळ्यांना त्यांनी त्रासवून सोडलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये एका प्रकारचा असंतोष माजला होता. आणि या असंतोषानेच एक नवीन संग्रामाला काय दिला, एक उदय दिला. आणि तो 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये परिवर्तित झाला. कळालं तुम्हाला? म्हणजे काय झालं होतं की एक व्यापारी वर्ग आपल्या भारतात येतोय आणि भारताचा शासनकर्ते बनतोय. आणि शासनकर्ते बनल्यानंतर, म्हणजे तो एक शासनकर्ता बनला, त्यानंतर इथचे जे स्थानिय लोक आहेत त्या स्थानिय लोकांना त्रास देतोय. आणि त्या त्रासामधूनच लोकांच्या मनामध्ये या जो एक एलियन रूलर आहे किंवा एक बाहेरचा शासनकर्ता आहे, तो आमच्यावर आमचा छळ करतोय, ही भावना सगळ्या समाजामध्ये रुजू झाली. आणि मग आपला 1857च्या क्रांतीचा उद्रेक झाला. ठीक आहे. कळालं तुम्हाला? हां. तर बघा काय झालं ना, जेव्हा ब्रिटिशर्स आले, ते आले केव्हा होते तुम्हाला जर माहिती असेल तर त्यांनी 1600 मध्ये कंपनी स्थापन केली होती, ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती आणि तेव्हापासून त्यांनी प्रयत्न करणं सुरू केले होते. आणि शेवटी 1611 की 1613ला त्यांना जहागीरनी परमिशन दिली होती. त्या वेळेला ते आले आणि 1857ला, म्हणजे जे हात जोडून आलेले लोक, परकीय लोक व्यापार करण्यासाठी हात जोडून भारतामध्ये आले होते, ते इथचे काय बनले, त्यांनी एक राजकीय वर्चस्व स्थापित केलं आणि इथचे राज्यकर्ते बनले. ठीक आहे. मग आता संपूर्ण भारतावर त्यांचं राजकीय वर्चस्व झालं होतं 1857 पर्यंत. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय केलं, त्यांनी इथच्या लोकांचं शोषण करणं सुरू केलं. आणि या शोषणाचा पारावार तेव्हा गेला जेव्हा हा व्यक्ती याला चांगल्याने बघा, याचं नाव आहे गव्हर्नर जनरल डलहौसी. या व्यक्तींचे काही असे धोरण होते की यांनी जे आग थोडीशी धगधगत होती ना, त्याच्यामध्ये घी ओतलं आणि त्या आगीने एक मोठी ज्वालामुखीमध्ये तो परिवर्तित झाला. ठीक आहे. या व्यक्तीमुळे, म्हणून तुम्ही जनरल लॉर्ड डलहौसीला लक्षात ठेवा, कारण की यांनी जे पण धोरणं राबवले त्याच्यामुळे ही 1857ची जी क्रांती आहे ना, ठीक आहे,
व्यक्तीने खूप मोठं रूप घेतलं. म्हणजे आधीपासूनच लोकांमध्ये असंतोष होता, फक्त एक चिंगारीची गरज होती जी या व्यक्तीने त्यांना दिली. कळालं तुम्हाला की 1857च्या क्रांतीचं जे बॅकग्राऊंड आहे ते काय आहे. ठीक आहे. आता जर आपण खाली बघितलं तर तुम्हाला दिसेल की आपण इथे कारणं बघतोय 1857च्या क्रांतीची. आता खूप सारे मुलं हे कारणं स्किप करून टाकतात, पण ही कारणं अभ्यासणं का महत्त्वाचं आहे हे बघा. दिसतंय हा ASO 2012चा प्रश्न आहे. 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? कळतंय काय कारणीभूत झाले म्हणजे ते कारण विचारतायत. दुसरा प्रश्न 2012 मध्येच आलेला. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते? आधीपासून लोकांमध्ये असंतोष होता, पण एक असं कारण होतं की ज्याच्यामुळे 1857च्या क्रांतीला सुरुवात झाली. ते कुठलं होतं ते विचारतायत. त्यानंतर हे बघा त्यांनी काय विचारलंय. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857च्या उठावाची डॅश कारणे होती. म्हणजे तुम्हाला फक्त कारणे नाही माहिती पाहिजे, तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की राजकीय कारणे कुठली होती, सामाजिक कारणं कुठली होती आणि आर्थिक कारणं कुठली होती. कळतंय मुलांनो? ठीक आहे. तर म्हणून आपण कारणे सविस्तर अभ्यासणार आहेत. याच्यावरती प्रश्न भरपूर आलेले आहेत. मी तर तुमच्यासाठी 2-3च आणले, पण याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. हां, तर चला आपण बघूया विविध कारणे, आणि त्यातले 2 ते 3 कारणे आपल्याला खूप सविस्तर बघायचे आहेत, कारण की त्याच्या बाकीच्या पैलूवरती पण काय येतात, प्रश्न येतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कंपनीचं साम्राज्यवादी धोरण. आता साम्राज्यवादी धोरण म्हणजे काय? बेसिकली ते जेव्हा भारतामध्ये आले ते काय आले होते? व्यापार करायला आले होते. एक व्यापारी म्हणून आले होते. ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनीमधून आली होती. पण त्यांनी हळूहळू ज्या बाकीचे लोक आहेत, बाकीचे कंपनी आहेत, जसं फ्रेंच आहे, डच आहे, बाकीचे युरोपियन कंपनी सोबतच ज्या स्थानिक कंपनी होत्या, ठीक आहे, किंवा एशियन कंपनीज होत्या. एशियन कंपनीज म्हणण्यापेक्षा त्यांच्या कंपनी झाल्या होत्या युरोपियन लोकांच्या, पण जे स्थानिक आणि एशियन लोक होते ते मर्चंट म्हणजे व्यापारी म्हणून होते. या सगळ्यांना हकलावून लावलं आणि स्वतःची काय केली? मोनोपोली निर्माण केली. ठीक आहे. आणि या मोनोपोली नंतर मग काय झालं की स्वतःचं त्यांना कळालं की व्यापारामध्ये आमचं वर्चस्व आहे. जसं आपण आता म्हणतो की रिलायन्स याच्यामध्ये कॉलमध्ये जो रिलायन्स आहे, जिओ आहे, तो काय करतोय? आपली मोनोपोली करतोय, बोलतोय ना आपण. त्याच प्रकारे यांनी पण आपली मोनोपोली केली. आणि त्याच्यानंतर जे व्यापारी होते त्यांना कळालं की भारतामध्ये, भारताच्या पॉलिटीमध्ये, ठीक आहे, त्यांच्या राजकीय व्यवस्थेमध्ये काय कमतरता आहेत आणि त्यांची राजकीय व्यवस्था कुमकुवत झालेली आहे. आणि याचा फायदा घेऊन आपण काय करू शकतो? त्यांच्यावरती आपला राज्य काय करू शकतो? प्रस्थापित करू शकतो. हे ईस्ट इंडिया कंपनीला कळालं आणि मग त्यांनी आपलं साम्राज्यवादी धोरण सुरू केलं. साम्राज्यवादी धोरण म्हणजे त्यांनी तिथे राजकीय जे हक्क आहेत स्वतःकडे घेतले, शासनकर्ते बनले आणि तिथे साम्राज्य बनवणं सुरू केलं. कळतंय? आणि त्यासोबतच हे साम्राज्यवादी धोरण कळालं तुम्हाला काय होतं की स्वतःचं साम्राज्य निर्माण करणं. व्यापार करायला आलेला व्यक्ती तिथे राज्यकर्ता बनतोय. हे साम्राज्यवाद नाही तर काय आहे? ठीक आहे. प्रश्नाचे उत्तर बघूया आपण थोडक्यामध्ये, पण पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे की साम्राज्यवादी धोरण काय होतं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे तैनाती फौजेची सक्ती. आता हा तैनाती फौज मी याच्या आधी पण एक उठाव सांगताना तुम्हाला सांगितला होता, पण त्याला मी खूप डिटेलमध्ये नव्हतं घेतलं. आता आपण त्याला खूप डिटेलमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे कुठला, हे बघा तैनाती फौजेवरती पण किती प्रश्न आलेले आहेत. तर आपण प्रश्न नंतर घेऊया, पण आता सध्या आपण काय बघू की तैनाती फौजेचं धोरण काय होतं, जे काय आहे राजकीय कारण आहे. काय आहे? राजकीय कारण आहे. कशाचं? 1857च्या उठावाचं. ठीक आहे. तर हा व्यक्ती चांगल्याने बघून घ्या, कारण की खूपदा विचारलं जातं. याला इंग्लिशमध्ये डॉक्ट्रिन ऑफ सबसिडरी अलायन्स पण म्हणतात. काय म्हणतात? सबसिडरी अलायन्स पण अलायन्स देखील म्हणतात. ओके. कधी कधी आयोग काय करतं, तसं आयोग देतं म्हणा, पण कधी कधी होऊ शकतं की डायरेक्ट सबसिडरी अलायन्स लिहून दिलं तर तुम्हाला यायला हवं. ठीक आहे. तर हे काय होतं, या जो लॉर्ड वेलेस्ली आहे या व्यक्तीने याला व्यापक प्रमाणामध्ये सुरू केलं. पण असं होतं का की हा त्याचा जनक होता? नाही. जनक तुम्ही असं म्हणू शकत नाही. जर त्या लॉर्ड वेलेस्लीचं एकट्याचं नाव जर तुम्हाला कशामध्ये दिलेलं असेल, पर्यायामध्ये दिलेलं असेल, तर हमखास तुम्ही काय मारा?
लॉर्ड वेलेस्ली मारा. पण तिथे जर तुम्हाला, ठीक आहे, तिथे जर ड्युप्ले नाव दिलेलं आहे. तुम्ही भारताचा इतिहास जर वाचला असेल आणि नसेल पण वाचला तर आपण घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेंच, जेव्हा सुरुवातीला हे लोक आले, ठीक आहे, हे इंग्रज, तेव्हा फ्रेंच पण इथे व्यापार करत होते. कोण? इंग्लिश म्हणजेच ब्रिटिश आणि फ्रेंच. तर यांच्यामध्ये काही युद्ध झाले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी. त्याला काय म्हणतात? कार्नॅटिक वॉर्स म्हणतात. तर त्या कार्नॅटिक वॉर्स मधला जो एक अधिकारी होता, गव्हर्नर होता, ड्युप्ले. काय नाव होतं त्याचं? ड्युप्ले. त्याला लिहितात ड्युप्लेक्स पण वाचतात ड्युप्ले. ठीक आहे. तर तो ड्युप्ले होता. यांनी सुरुवात केली होती ह्या तैनाती फौजचं धोरण राबवण्याची. पण नंतर तो इथून चालला गेला आणि याला व्यापक प्रमाणामध्ये लॉर्ड वेलेस्लीने रुजू केलं. कळतंय तुम्हाला? तर हा 1798 आला होता आणि तेव्हापासून यांनी सबसिडियरी अलायन्स म्हणजे तैनाती फौजेचा करार इथचे जे स्थानिय राजे होते, स्थानिय राजे, त्यांच्यावरती लादणं सुरू केलं. आणि हे लादून काय करायचा की सुरुवातीला तैनाती फौज ठेवायचा आणि हळूहळू जे त्यांचं राज्य होतं त्यालाच गिळंकृत करून टाकायचा आणि मग ते जे राज्य आहे ते इंग्रजांच्या अधिपत्याखाली यायचं. कळतंय तुम्हाला की कशा प्रकारे हे आपलं साम्राज्यवादी धोरण चालवायचे? ठीक आहे. मग बघूया तैनाती फौज काय होती. हे काय करायचे ना, तैनाती फौजमध्ये सगळ्यात पहिले काय म्हणायचे राजाला की म्हणजे असं, आता इथचे जे राजे होते त्यांच्याकडे ब्रिटिशांइतकी जी फौज आहे ना, मॉडर्न फौज, ती नव्हती. कुणाकडे होती? ब्रिटिशांकडे. तर मग काय करायचे ना, जे इथचे स्थानिय लोक आहेत त्यांना वाटायचं की मला जर माझ्या बाजूच्या राजाला हरवायचं आहे तर मी इंग्रजांची मदत घेऊ शकतो. तर सुरुवातीला ते काय करायचे? इंग्रजांची मदत घ्यायचे. तर इंग्रज तर धावत यायचे. हां, वी आर फ्रेंड्स, वी आर फ्रेंड्स, फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणून ते म्हणायचे की हां, आम्ही तुम्हाला सुरुवातीला काय करतो? मदत करतो. कशाची मदत करतो? की त्या बाजूच्या राजाला जिंकण्यासाठी आम्ही मदत करतो. आम्हाला फक्त काहीसे पैसे देऊन द्याल तुम्ही आमच्या सैन्याच्या मोबदल्यामध्ये. तर तो खुश होऊन जायचा. मग हळूहळू त्या राजाला त्यांच्या या फौजेची काय होऊन जायची? सवय होऊन जायची आणि तो यांना पैसे देऊनच बोलवायला सुरुवात करायचा. हे पहिला टप्पा असायचा. ठीक आहे. मग हळूहळू जेव्हा तो राजा कुमकुवत व्हायचा, हे म्हणायचे एक काम करा ना राजा, तुम्ही तुमचं जे फौजेचं नियंत्रण आहे ते आम्हाला देऊन द्या. एक काम करतो आम्ही की आम्ही मोठी सेना, हे सुरुवात असायची. ही अजून तैनाती फौज आलेली नाही, ही फक्त सुरुवातीला. म्हणजे मी तुम्हाला म्हणते की मी तुम्हाला कुठली तरी मदत करते आणि हळूहळू मी तुमच्या घरीच येऊन बसते, अशा प्रकारचं ते त्यांचं काय होतं? धोरण होतं. तर हे मदत करायचे सुरुवातीला, पण नंतर ते काय करायचे की आपली एक मोठी सेना जे इंग्रजांच्याच नियंत्रणाखाली राहील ते कुठे ठेवायचे? या राजांकडे ठेवायचे. आणि राजाला म्हणायचे की या सेनेच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला आम्हाला काय द्यावं लागेल? एक तर पैसा द्यावा लागेल किंवा प्रदेश द्यावा लागेल. ठीक आहे. तर सुरुवातीला तर राजे पैसे द्यायचे, पण हळूहळू कारण की यांचा सगळा कारभार यांच्या हाताखाली गेल्यामुळे काय व्हायचं की त्यांच्याकडे पैसे उरायचे नाही. मग ते हळूहळू काय करायचे? पैसेच्या मोबदल्यामध्ये प्रदेश द्यायचे. तुम्हाला कळतंय का? आपला प्रदेश ते अक्षरशः इंग्रजांच्या हाती द्यायचे. मग हा प्रदेश त्यांच्या हाती गेला म्हणजे या प्रदेशावरती कर घेणं, इथच्या शेतीच्या ज्या सोयी आहेत ते बघणं किंवा कुठल्या पण गोष्टी बघणं, याचं प्रशासन कुणाच्या हाती जायचं? इंग्रजांच्या हाती जायचं. असं करता करता ते पूर्ण प्रदेश काय करून टाकायचे? गिळंकृत करून टाकायचे. हे थोडक्यामध्ये तैनाती फौज होतं. आता हे जेव्हा लादायचे तेव्हा फक्त ही एकच अट नाही ठेवायचे की आम्ही तुमच्याकडे एक मोठी सेना ठेवतो, त्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला पैसे किंवा प्रदेश द्या आणि तुम्ही या सेनेचा उपयोग करू शकता. ते काय करायचे की तुम्हाला जे विदेशी संबंध आहेत तुमचे ते कंपनी पाहिजे. म्हणजे राजाला जर दुसऱ्या राजासोबत कुठली ट्रीटी करायची आहे, कुठली बोलणी करायची आहे, ती पण कंपनी करेल. आणि आम्हाला विचारल्या शिवाय तुम्ही कुठेही युद्ध करू शकत नाही किंवा कुणाशी परस्पर बोलणी करू शकत नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की इन शॉर्ट जी एका राजाची सोव्हरेनिटी असते. सोव्हरेनिटीचा कन्सेप्ट माहिती आहे का रे तुम्हाला? सोव्हरेनिटी म्हणजे तुमची जी अथॉरिटी आहे तुमच्या स्वतःच्या राज्यावरती किंवा तुमच्या स्वतःच्या देशावरती, त्याला सोव्हरेनिटी म्हणतात. ठीक आहे. म्हणजे तुमचा सुप्रीम पॉवर, तुमची स्वतःची सुप्रीम ताकद तुम्ही काय करताय? कुणाच्या हातामध्ये देताय? कुणाच्या हातामध्ये देतोय आपण? इंग्रजांच्या हातामध्ये. तुम्ही जर न्यूज बघत असाल तर जेव्हा पण पाकिस्तानचा आणि इंडियाचा वाद होतो तेव्हा चायना काय म्हणतो की आम्ही मध्यस्थी करायला तयार आहोत. आपण नेहमी चायनाची मध्यस्थी नाकारतो. का नाकारतो? कारण की आपण म्हणतो आम्ही सोव्हरेन कंट्री आहेत आणि आम्ही दोघं पण आमचा वाद काय करू शकतो?
आमचा वाद निपटू शकतो. म्हणून आपण तिसऱ्या व्यक्तीला तिथे काय करत नाही, पाय रोवू देत नाही. हे तर स्वतःचे पूर्ण संबंधच दुसऱ्या व्यक्तीजवळ देत आहेत, म्हणजे पूर्ण त्यांची सोव्हरेनिटी हे काय करतायत, नष्ट करतायत. ठीक आहे. मग त्यानंतर दुसरी गोष्ट, त्यांचा एक जी कंपनी आहे त्यांचा एक वकील राजधानीमध्ये नेहमी राहील. ठीक आहे. जशा प्रकारे तुम्हाला आठवत असेल एल्फिन्स्टन हा कुठे राहत होता, पेशव्याच्या दरबारामध्ये रेसिडेंट म्हणून राहत होता. जेव्हा मी पेशव्यावरती काय घेतले, लेक्चर्स घेतले, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की पेशवे काय करायचा, पेशव्याच्या दरबारामध्ये एल्फिन्स्टन हा रेसिडेंट किंवा वकील म्हणून राहायचा आणि यांनी हळूहळू पेशव्यांचं राज्य कसं ध्वस्त केलं हे पण तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. हां, मग त्यानंतर कोणत्याही युरोपियन व्यक्तीला तुमच्या संस्थानामध्ये ठेवता येणार नाही. कळतंय? म्हणजे आम्ही एक सर्वेसर्वा राहू ज्यांच्याशी तुम्ही संबंध ठेवू शकता, दुसरा युरोपीय व्यक्ती राहणार नाही. हां, आणि मग हे म्हणण्यासाठी की आम्ही तुमच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करणार नाही, हे फक्त म्हणण्याची गोष्ट होती. हा जर पॉईंट आला तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, कारण की हा एक चांगला पॉईंट आहे की तो राज्यासाठी चांगला पॉईंट आहे. तर तुम्हाला वाटेल की हां, अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करतील, ते करणार नाही असं करणार नाही. तुम्हाला असं वाटेल की इंग्रज लोक तर अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करतील, पण त्यांनी ट्रिटीमध्ये असं लिहिलं होतं, यालाच डिप्लोमॅसी म्हणतात. काय बोलायचं एक आणि करायचं एक. ठीक आहे. तर तुमच्या अंतर्गत बाबीमध्ये काय करू, आम्ही हस्तक्षेप करणार नाही. ठीक आहे. त्यासोबतच कंपनीने काय म्हटलं होतं की कंपनी संस्थान प्रत्येक प्रकारच्या शत्रूकडून तुमचे संरक्षण करेल आणि तुमच्या तंट्याचा निकाल पण काय करेल, इंग्रजीच करतील. म्हणजे एका प्रकारे राजा फक्त बसून राहील. राजाकडे नाहीतर फौज आहे, राजाकडे नाहीतर अधिकार आहेत, मग तो राजा कसला, कळते तुम्हाला? म्हणजे असा राजा ज्याच्याकडे कुठली पण अथॉरिटी नाही किंवा कुठला पण पॉवर नाही. मग असा राजा कुठल्या कामाचा राहील? एक तर हळूहळू प्रदेश पण कुणाच्या याच्यामध्ये चाललाय, कुणाच्या पोटामध्ये चाललाय, इंग्रजांच्या पोटामध्ये चाललाय प्रदेश पण, त्यासोबत अथॉरिटी पण चालली. मग हळूहळू राजाचं राज्यच काय करायचे, हे लोक बळकावून लावायचे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारले जातात की तैनाती फौजेच्या अंतर्गत कुठली कुठली राज्ये आली होती. ठीक आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात आधी जे आलं होतं ते हैदराबादच्या निजामाचं राज्य होतं. ठीक आहे. त्यासोबतच 1800 मध्ये त्यांनी परत हैदराबादच्या निजामाच्या अंदर वराड प्रांत होता, तो पण घेतला. मग बडोद्याच्या गायकवाडांनी 1800 मध्ये काय केला, हा तहसील स्वीकारला. त्यासोबतच म्हैसूरचे वडियार. आता बघा, तुम्हाला माहिती असेल टिपू सुलतान याचा 1799 मध्ये मृत्यू झाल्यानंतर हे जे म्हैसूर आहे ना, त्यांनी ते वडियार डायनेस्टीवाल्यांना परत दिलं होतं. जर तुम्हाला इथे कंटेक्स्ट नसेल माहिती तर आपण भारताच्या इतिहासामध्ये घेऊया. ठीक आहे. तर त्याची काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला समजेल. पण लक्षात घ्या, जेव्हा सुरुवातीला मराठा इंग्रज वॉर होत होते, जे 3 मराठा इंग्रज वॉर शिकलो आपण, त्याच्यामध्ये त्यांनी म्हैसूरचे जे हैदर अली होते आणि टिपू सुलतान त्यांच्यासोबत पण काय केले होते, त्यांनी वॉर लढले होते आणि त्याच्यामध्ये टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी या वडियार राजांसोबत काय केली होती, ही ट्रीटी केली होती. लक्षात, इथे फक्त तुम्ही एक पॉईंट लक्षात राहू द्या, तिकडे भारताच्या इतिहासामध्ये हा पॉईंट तुमचा क्लिअर होऊन जाईल. मग त्यासोबतच तंजावरच्या राजाने सुद्धा स्वीकारला. 1801 मध्ये अवधच्या नवाबाने, 1802 मध्ये कुणी, बाजीराव पेशव्यांनी वसईच्या तहाने. आता मी तुम्हाला आधीचे लेक्चर घेतले तेव्हा वसईच्या तहामध्ये एक प्रश्न पण विचारला होता मी तुम्हाला कम्युनिटी टॅबमध्ये, की वसईचा तह घडवून आणणारा एक इंग्रजी अधिकारी, खूप महत्त्वाचा इंग्रजी अधिकारी होता, तो कुठला होता? ठीक आहे. ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आठवत नसेल रिवाइज करा आणि सांगा. ठीक आहे. 1803 ला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल मी वसईच्या तहामध्ये जो व्यक्ती होता, इंग्रजी अधिकारी होता, तो कोण होता ते. 1803 ला नागपूरच्या भोसल्याने स्वीकारला, 1804 ला शिंद्यांनी स्वीकारला आणि राजस्थानमधील जोधपूर, जयपूर, भरतपूर या लोकांनी पण हळूहळू हा तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली. आता हे तुम्हाला सुरुवातीला थोडं प्रॉब्लेमॅटिक जाईल, तुम्हाला फक्त हैदराबाद, बडोदा, मैसूर वगैरे लक्षात राहील, पण त्याच्यासाठी मी एक मॅप आणलाय. मॅपनी आपल्याला चांगल्याने लक्षात राहतं. आणि लक्षात घ्या, कधी पण इतिहासाचा अभ्यास करताना मॅप समोर ठेवून अभ्यास करायचा, म्हणजे चांगल्याने अभ्यास होतो. ठीक आहे. तर बघा, हे आहे अवध, हा आहे गायकवाड ऑफ बडोदा, सिंधिया, पेशवा, हैदराबादचा निजाम सगळ्यात पहिले करणारा हाच आहे. कधी केला?
1798ला आणि मग त्याच्यानंतर 1800ला पण काय केलं यांनी, दोनदा यांनी सबसिडरी अलायन्स हे केलं. मग मैसूरनी 1799ला केलं होतं, तंजोरनी पण केलं, ठीक आहे, पेशवानी पण केलं 1802ला, लक्षात घ्या, आणि अवधनी पण केलं होतं 1802ला. हां, लक्षात राहील ना. एक मॅप काढून टाकायचा छोटासा, तसे मी नोट्स तुम्हाला देणारच आहे, ठीक आहे. मग आता या जो तैनाती फौजेचा करार होता याचे परिणाम काय झाले बघा. परिणाम काय झाले की संस्थानिकांचे स्वातंत्र्य नाहीसे झाले. ऑफकोर्स तुम्ही कुणासोबत ट्रीटी करू शकत नाही, बोलणी करू शकत नाही, परस्पर युद्ध करू शकत नाही, तुमच्याकडे तुमची स्वतःची फौज पण नाही आहे, कारण की त्या फौजेचा त्या फौजेला, आता बघा तुमच्या संस्थानामध्ये फौज आहे, तुम्ही त्याचं पाहणी करण्यासाठी पैसे देताय, पण तुम्ही त्या फौजेकडे गेले आणि तुम्ही म्हटलं की चला आज इंग्रजांवरती काय करू आपण, आक्रमण करू. तुम्हाला वाटते का ती फौज इंग्रजांवरती आक्रमण करायला हो म्हणेल? जसं तुमची फौज आहे, तुम्ही पैसे देतायत, तर ते म्हणायला पाहिजे ना, नाही का, कारण की त्या फौजेचं नेतृत्व करणारा कोण राहायचा, इंग्रजी अधिकारीच राहायचा. म्हणजे ती फौज बेसिकली इंग्रज काय करायचे, दुसऱ्यांच्या पैशामध्ये आपली फौज निर्माण करायचे आणि याच फौजेचा उपयोग त्यांनी दुसरे राज्य जिंकण्यासाठी केला. कळतंय का? म्हणजे भारताच्याच पैशातनं त्यांनी भारताचेच वेगवेगळे राज्य काबीज केले, ठीक आहे. त्यासोबतच स्वतःची फौज ठेवणे बंद केले. त्याच्यामुळे संस्थानामध्ये बंडाळी आणि लुटालूट वाढली. लुटालूट बंडाळी वाढल्यामुळे जी आपली समाज रचना आहे ती ढासळली, ठीक आहे. मग जनतेला आणि उद्योगधंद्यांना संरक्षण नव्हते, बंडाळी आणि लुटालूट माजली, कुणी पण कुणाला लुटतोय, कुणी पण कुणाचे कान फुंकतोय, असं झालं त्याच्यामुळे, ठीक आहे. तर या सगळ्यांमुळे काय झालं, हळूहळू त्यांची जी कार्यक्षमता आहे राज्यकर्त्यांची ती गेली आणि राज्य इंग्रजाच्या पदरी जाऊन पडले, ठीक आहे. हे होतं त्यांचं साम्राज्यवादी धोरण. आणि जे साम्राज्यवादी धोरण पहिल्यांदा राबवणारा व्यक्ती ड्युप्ले होता आणि नंतर त्याला व्यापक प्रमाणामध्ये वापरणारा व्यक्ती कोण होता, आपला लॉर्ड वेलेस्ली होता. सॉरी कोण होता, हे मी पण विसरली रे, थांबा एक मिनिट, काय होते आपले नाव, काय त्यांचं, लॉर्ड वेलेस्लीज आहे, ठीक आहे. आता तैनाती फौजेनंतर जे राजकीय कारण होतं, ठीक आहे, जे राजकीय कारण होतं ते कुठलं होतं, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, म्हणजे एक विलिनीकरणाचं जे धोरण म्हणतो कुणाचं, आपलं याचं, हा जो व्यक्ती आहे लॉर्ड डलहौसी त्याचं. आता मी तुम्हाला सांगितलं की हा जो व्यक्ती आहे ना, हा मोठं कारण आहे 1857च्या उठावाचं. आता हे 1857चा उठावाचं मोठं कारण कसं आहे हा व्यक्ती, कारण की जेव्हा हा 1848ला कुठे आला, 1798ला कोण येऊन गेले, आपले वेलेस्ली येऊन गेले, आले आणि गेले ते, त्याच्यानंतर दुसरे पण लोक आले आणि आता 1848ला हा व्यक्ती आला, कोण आला, लॉर्ड डलहौसी. आणि या व्यक्तींनी एवढं आक्रमक साम्राज्यवादी धोरण राबवलं, साम दाम दंडभेद, कुठला पण गोष्ट त्यांनी वापरायला मागे पुढे बघितलं नाही. आणि जे उरलेले राज्य आहेत, आतापर्यंत भरपूर लोकांनी यांचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं, कुणाचं, इंग्रजांचं, पण जे उरले होते ना त्यांना पण साम दाम दंडभेद वापरून या व्यक्तीने काय केलं, आपल्या इंग्रजी साम्राज्यामध्ये बळकावून लावण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये, म्हणजे जे राजे होते, ठीक आहे, त्यांच्यामध्ये असंतोष खूप जास्त झाला. आता याचं जे धोरण होतं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, हे काय होतं, ठीक आहे. जर तुम्हाला याला खालसा धोरण म्हणतात तर लक्षात घ्या. तर हे जे व्यक्ती आहेत ना, यांच्या आधी येण्याच्या आधी पण हे धोरण सुरू होतं, ठीक आहे. जर असं आलं ना की खालसा धोरण चा जन्मदाता कोण होता, ओरिजिनेटर किंवा जन्मदाता, असा प्रश्न आला की लॉर्ड डलहौसी होता, नाही, लॉर्ड डलहौसी नव्हता, ठीक आहे. याच्या आधी पण कंपनीने हे धोरण वागवणं सुरू केलं होतं, पण व्यापक परिणामावरती कुणी हे केलं, यांनी आपल्या लॉर्ड डलहौसीने, ठीक आहे. तर हा लॅप्सच्या इथे बघा लिहिलेला आहे मी की लॅप्सच्या सिद्धांताशी तो संबंधित असला तरी पण 1847च्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टरने तयार केला होता. कोणी केला होता, कोर्ट ऑफ डायरेक्टर, लक्षात घ्या, ठीक आहे. तर आणि यांचं एक मूळ उद्दिष्ट काय होतं की त्यांना आपल्या कंपनीचा प्रादेशिक आवाका काय करायचा होता, वाढवायचा होता, ठीक आहे. आता जे खालसा धोरण आहे ना त्याच्यामध्ये व्हायचं काय, हे काय करायचे ना, एखादा संस्थानिक आहे, आपल्या भारतामध्ये प्राचीन भारतापासून पद्धत आहे दत्तक घेण्याची, ठीक आहे, कशाची, दत्तक घेण्याची. जरी एखाद्या राज्यकर्त्या व्यक्तीला
पुत्र जरी असेल तरी पण त्याला जर वाटतंय की माझा जो पुत्र आहे तो नालायक आहे, त्याला मी काय करू शकत नाही, राज्य देऊ शकत नाही, तर तो व्यक्ती काय करायचा, तो व्यक्ती एक दत्तक पुत्र घ्यायचा, त्याला एक उत्तम प्रशिक्षण देऊन एक चांगला राज्यकर्ता म्हणून काय करायचा, प्रशिक्षण द्यायचा आणि त्याला राजा नेमायचा. ही पद्धत खूप जुनी आहे. मग यांनी काय केलं, यांनी काय म्हटलं की या खालसा धोरणाच्या अंतर्गत जर तुम्ही कुठला पण पुत्र काय घेताय, दत्तक घेताय, तर तो तुम्ही नियमाने बरोबर घेतलेला आहे की नाही ते कंपनी ठरवेल आणि त्याला ते प्रमाणपत्र द्यायचं की नाही, की त्याला राजा म्हणून मानायचं की नाही, हे कंपनी ठरवेल. कळतंय? तर हे जे प्राचीन काळापासून चालत आलेली पद्धत आहे त्याला एक धक्का बसला. ठीक आहे. तर बघा, याचे होते की जी आपली पारंपरिक चालत आलेली एक विधी आहे. असं नाही की त्याच्याशी फक्त तुमचे हक्कच जोडलेले आहेत, पण तुमची एक परंपरा पण जोडलेली आहे. काय होती, एक दत्तक घेण्याची परंपरा होती. आणि जर राजा जर काय झाला मरण पावला, तर त्याची जी विधवा असायची, जसं झाशीची राणीबाई विधवा होत्या आणि त्यांनी दत्तक घेतला होता आणि त्या दत्तक पुत्राला काय केलं होतं, या लोकांनी नाही म्हटलं होतं काय बनवायला, राजा बनवायला. त्याच्यानंतर झाशीच्या राणींनी उठावामध्ये उडी घेतली होती, जर तुम्हाला लक्षात असेल तर. ते पण खालसा धोरणामुळेच त्यांनी काय केली होती, उडी घेतली होती. ठीक आहे. त्यासोबतच जे नानासाहेब होते, दुसरा बाजीराव आहेत ना, त्यांचे पुत्र, आपण दुसरा बाजीराव यांच्यापर्यंत शिकलेलो आहेत, तर दुसरा बाजीरावचे पुत्र होते नानासाहेब. आता दुसरा बाजीराव आहेत ना, ते बिठूर इथे काय झाले होते, निवृत्त झाले होते, पण त्यांना पेन्शन मिळायचं. तर हे जे नानासाहेब होते ना, या नानासाहेबांना, हे त्यांचे दत्तक पुत्र होते दुसऱ्या बाजीरावचे, तर यांना पण जे पेन्शन दुसऱ्या बाजीरावला मिळायचं ते नानासाहेबांना पाहिजे होतं. तर इंग्रजांनी या गोष्टीला काय केलं, नाकारलं की नाही, आम्ही तुम्हाला मान्य करत नाही. आणि त्याच्यामुळे मग नानासाहेबांनी पण 1857च्या उठावामध्ये काय केली, उडी मारली. कळतंय तुम्हाला? झाशीची राणीबाई, नानासाहेब यांच्यावरती खालसा धोरण लादले गेले होते. ठीक आहे. तर आता यांनी काय म्हटलं ना की हे काय करायचे ना, जर तुमच्याकडे वारस नाही आहे, कुठला दत्तक पुत्र वारस नाही आहे, तर कायदेशीर वारस काय करायचे, निर्माण करायचे. तुम्हाला जर माहिती असेल, राजर्षी शाहू महाराज दत्तक घेतलेलेच पुत्र होते. ठीक आहे. तर हे संस्थानामध्ये आधीपासून चालायचं, पण आता यांनी यांच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्या गोष्टीसाठी यांनी काय म्हटलं की जर तुम्ही दत्तक घेताय त्याला आमची परमिशन लागेल आणि आम्ही घोषित करू की तो राजा होऊ शकतो की नाही. आणि दत्तक घेतलेल्या मुलाला पण वडिलांची वैयक्तिक मालमत्ता तर मिळेल. काय मिळेल मुलांना, वडिलांची वैयक्तिक मालमत्ता मिळेल आणि संपत्ती मिळेल, पण त्याला राज्य मिळणार नाही. कळतंय का? ठीक आहे. ते नाही का काय करायचे, खूप साऱ्या अटी लादायचे आणि त्या अटीनं असं नव्हतं की सगळीकडे एकसारख्या प्रकारे लागू व्हायच्या, कुठे कुठली अट लागू व्हायची, कुठे कुठली अट. ठीक आहे. तर आता बघा, जर झाशीची राणी आहे, त्यांच्या मुलाला त्यांनी म्हटलं की आम्ही तुमचा दत्तक पुत्राला मान्यता देतो, पण त्याला फक्त आणि फक्त वैयक्तिक काय मिळेल, मालमत्ता मिळेल आणि संपत्तीचा वारसा मिळेल. पण तुम्हाला जर माहिती असेल तर संपत्ती आणि वैयक्तिक मालमत्तेपेक्षाही एक राज्य आणि त्या राज्याचा राजा असणं किती मोठी गोष्ट असते. तर हाच हक्क ते द्यायचे नाही आणि हे संस्थान काय करायचे, हे संस्थान आणि हे राज्य ते स्वतःच्या याच्यामध्ये विलीन करून घ्यायचे. ठीक आहे. त्यासोबतच त्याच्या वडिलाला जर कोणतेही पेन्शन मिळत असतील, ठीक आहे, किंवा त्यांच्या कोणत्याही पदव्या ज्या असतील त्याचा तो हक्कदार असणार नाही. हे खूप प्रिकॉशन्स घेऊन चालायचे की कोणत्याही व्यक्तीने त्याला त्या राजाचा मान दिला नाही पाहिजे आणि त्या राजाचा मानच त्या व्यक्तीकडून काढून घ्यायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती, त्या अधिकारांवरती त्यांनी हे त्यांचे जे अधिकार होते, कुणाचे, जे संस्थानिक होते, राजे महाराज होते, त्यांच्या अधिकारांचे अशा प्रकारे हनन झाल्यामुळे काय झालं, ते संतापले आणि संतापल्यामुळे त्यांच्यामध्ये पण एक असंतोष निर्माण झाला आणि यांनी पण मग क्रांतीमध्ये सहभाग घेतला. ठीक आहे. तर बघा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात की खालसा धोरण जे आहे ते कुठल्या कुठल्या राज्यामध्ये. आपण आत्ताच बघितलं सातारा, कारण की आपण कुणाला बघितलं, नानासाहेब. ठीक आहे. नानासाहेब बाजीराव दुसरे. झाशी ऑफकोर्स राहणारच आहे. झाशी जी आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यांनी याच्यामुळेच काय घेतली होती, उडी घेतली होती 1857च्या उठावामध्ये. नागपूर, उदयपूर, भगत, संबलपूर, जैतपूर. लक्षात घ्या, मी खाली मॅप पण दिलेला आहे तुमच्यासाठी. तर इथे लक्षात घ्यायचं, कारण की ते काय करतात ना, जे सबसिडियरी अलायन्स, ओके, जे सबसिडियरी अलायन्स म्हणजे जे तैनाती फौजेचे
करार आहेत, ठीक आहे. त्या कराराला काय करतात, हे जे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आहे म्हणजे खालसा धोरण आहे त्याच्यासोबत मिक्स करून टाकतात आणि विचारतात मग कुठले कुठले होते बा म्हणून. तसा प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारला गेलेला आहे, ठीक आहे. तर चला मग हे याच्या आधी ना डलहौजी कधी आले, 1848ला आले. कधी आले, 1848ला. आणि त्यावेळेला त्यांनी हे खालसा धोरण राबवलं. त्याच्या आधी कंपनीने काय केलं होतं, कित्तूरची जी रियासत आहे, हे लक्षात ठेवा, वरती मी दिलेलं नाही आहे, कित्तूरची रियासत, या रियासतेला काय केलं होतं, या सिद्धांतानुसार ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर त्यांनी त्याला त्या कित्तूरच्या रियासतला परत केलं, ठीक आहे. इथे जे नानासाहेबांची जी वर तुम्हाला गोष्ट सांगितली ती दिलेली आहे इथे, ठीक आहे. त्यासोबतच जो हा आपला डलहौजी आहे त्यांनी जो अवध होता त्याला सबसिडियरी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे खालसा धोरणच्या अंतर्गत न जोडता त्यांनी कशाच्या अंतर्गत विलीन केलं होतं स्वतःमध्ये, की त्या अवधमध्ये कुप्रशासन मी तुम्हाला म्हटलं ना की त्यांनी कुप्रशासन झालंय म्हणून त्यांनी अवधला काय केलं होतं, म्हणजे इंग्रज साम्राज्यामध्ये विलिनीकरण त्याचं करून घेतलं होतं. आणि हे लक्षात घ्या की दोन होते, एक कित्तूरची रियासत त्यांनी वापस केली होती आणि दुसरी अवधला त्यांनी खालसा धोरणच्या अंतर्गत नव्हतं केलं. लक्षात करा की तिथे कुशासन चालत आहे त्याच्यामुळे अवधला केलं होतं. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला मी परत सांगते, ठीक आहे. आता या खालसा धोरणाचे सिद्धांताचे परिणाम काय झाले, परिणाम हे झाले की लोकांनी आपले काय केले, सार्वभौमत्व गमावले. ज्याला मी सोवेर्निटी म्हटलं ना तेच आहे सार्वभौमत्व, ठीक आहे. राजपुत्रांमध्ये अशांतता झाली आणि या म्हणजे खूप सारे जे सिद्धांतामुळे ना हे जे बेकायदेशीर म्हणून राजपुत्रांना संबोधायचे त्याच्यामुळे काय झाले, लोक नाखुश झाले आणि 1857च्या भारतीय विद्रोहाचे एक कारण हे बनले, ठीक आहे. हे बघा नानासाहेब आणि झाशीची राणी, वरती मी तुम्हाला सांगितलं या लोकांचे पण पेन्शन बंद केले कुणी, नानासाहेबांचे. आणि राणीच्या दत्तक मुलाला खालसा धोरणाच्या सिद्धांतानुसार सिंहासन त्या लोकांनी नाकारले होते. त्याच्यामुळे या दोघांनी पार्टिसिपेट केलं होतं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूच की कुठले कुठले लोक होते, कुठल्या लोकांनी पार्टिसिपेट केली होती, ठीक आहे. आणि 1856ला डलहौजी ब्रिटनला परतला, पण 1857चा जेव्हा उठाव झाला तर याच्या कारभारावरती त्यांनी हा जो ऍडमिनिस्ट्रेशन केलं होतं कुणी, डलहौजीनी, याच्यावरती ब्रिटनमध्ये खूप टीका झाली होती. असा एक छोटासा प्रश्न विचारू शकतात की डलहौजीचं जे खालसा धोरण होतं त्याची नंतर खूप मोठ्या प्रमाणावरती 1857 नंतर टीका झाली होती बा म्हणून. कळालं का तुम्हाला की साम्राज्यवादी धोरण काय होतं, तैनाती फौजेचं धोरण काय होतं. त्यासोबतच तैनाती फौजेच्या धोरणासोबत हे जे खालसा धोरण आहे ते काय होतं याची समज तुम्हाला पाहिजे. कारण की आयोग जे आहे ते ॲनालिटिकल प्रश्न विचारत आहे. तुम्ही जर वरवरून फक्त वाचलं तर तुम्हाला कळणार नाही, ठीक आहे. समजून घेतलं ना तर घोकणपट्टी करावं लागत नाही, म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. आता बघा खालीलपैकी कोणते राज्य गैर कारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले, कोणते होते राज्य कारभाराचे. मी नागपूर कशामध्ये होतं, खालसामध्ये, आत्ताच बघितलं आपण, कळतंय. सातारा कशामध्ये होतं, खालसामध्ये होतं नानासाहेबांचं. झाशी कशामध्ये होतं, खालसामध्ये होतं, आत्ताच बघितलं आपण. आणि अवध हे होतं कारभारामध्ये होतं, ठीक आहे. आणि ते कित्तूर जे बघितलं आपण ते खालसामध्ये केलं होतं पण नंतर रिटर्न केल्या गेलं. तर आयोग काय करतं, 3 गोष्टी अशा देईल जे एका याच्यामध्ये होत्या आणि चौथी गोष्ट अशी देईल जी त्या प्रकारच्या राज्यामध्ये सामील नव्हतं, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड डलहौजीने दत्तक वारसा नामंजुरी हे तत्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली. सातारा होतं, ठीक आहे. जयपूर होतं, भगत होतं आणि हा जो बडोदा आहे, ठीक आहे, बडोद्याचे गायकवाड आठवते, हे सबसिडियरी अलायन्स होतं. मी तुम्हाला तेच सांगते की काय केलं जातं ना, त्या दोघांना मिक्स केलं जातं, म्हणून साइड बाय साइड मॅप काढून त्याला अभ्यासा, ठीक आहे. मग याचं उत्तर काय येईल, अ ब क फक्त. पण तुम्हाला मला नेक्स्ट लेक्चर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही मला उत्तर द्याल की 1802चा जो वसईचा तह झाला त्या वसईच्या तहामध्ये एक इंग्रजी अधिकाऱ्यांनी खूप महत्त्वाची भूमिका नेमली होती. तर तो इंग्रजी अधिकारी कोण होता. मी 2 ऑप्शन देते, तुम्ही कुठलं पण सांगा. एक आहे बॅरी क्लोज आणि दुसरा एल्फिस्टन, ठीक आहे. तर या दोघांपैकी तो कोणता होता की ज्यांनी 1802 मध्ये जो तह आहे
ठीक आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका हे केली. आणि हा प्रश्न तुमच्या गाठाडमधला आहे. ठीक आहे. हां, तर आपण जे सुरुवातीला काही प्रश्न बघितले होते त्याला बघूया. कुठे होते ते प्रश्न, एक मिनिट. हां, आणि आपण कारण पाहत होतो ना, ते कारण पूर्ण घेऊया. आता आपण कुठपर्यंत बघितलं, हे साम्राज्यवादी धोरण बघितलं. हां, आणि तैनाती फौजेची सक्ती बघितली आणि लॉर्ड डलहौजीचे तत्व. चौथं आहे पदव्या आणि पेन्शन समाप्त. आत्ताच आपण बघितलं की जे नानासाहेब आहेत त्यांचं काय केलं, पेन्शन समाप्त केलं. आणि झाशीची राणी आहे, त्यांच्या पुत्राला पदवी देण्यास त्यांनी नाही म्हटलं. त्यासोबतच त्यावेळेसचा जो दिल्लीचा राजा होता ना, कोण होता दिल्लीचा बादशाह, बहादूर शाह, त्याची पण पदवी काढून घेतली. आता या पदव्या, पेन्शन काळोनी काळ चालत आलेली गोष्ट होती, त्याच्यामुळे लोकांचा जो असंतोष आहे तो साहजिकच होता. त्यासोबतच डलहौजींनी काय केलं होतं, एक इनाम कमिशन थापलं होतं. हे लिहून घ्या, मी इथे लिहिलेलं नाही आहे, इनाम कमिशन, हे लिहून घ्या नोट्समध्ये. ठीक आहे, इनाम कमिशन स्थापलं होतं. आणि या इनाम कमिशनचं काय काम होतं की जे वतने जहागिरी आहेत ना त्याची खोल पडताळणी करणं, म्हणजे त्याच्याबद्दल बघणं की त्याचे रेकॉर्ड्स काय आहेत, किती लोकांना दिलेले आहेत. आणि यांनी अशा 21,000 काय केल्या होत्या जहागिरी आणि वतने जप्त केली होती. कोणी, डलहौजीने. ठीक आहे. त्यासोबतच ब्रिटिशांचे दडपशाहीचे धोरण, म्हणजे ब्रिटिशांचे दडपशाहीचे धोरण म्हणजे काय की ते जेव्हा इथचे राज्यकर्ते बनले तर ते जे हिंदू लोक आहेत, इथचे जे हिंदू लोक आहेत त्यांना कमी लेखणं त्यांनी सुरू केलं. कमी लेखणं सुरू केलं ते एक तर आपल्याला ते काळे म्हणायचे. ठीक आहे. ते आपल्याला बार्बरिक म्हणायचे. बार्बरिक म्हणून म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, हे जे असभ्य लोक असतात, ठीक आहे, असं म्हणायचे आपल्याला. आणि त्याच्यामुळे त्यांनी दडपशाहीचे धोरण सुरू केले. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीवरती ते काय करायचे, आपल्याला हीन भावना दाखवायचे. आणि त्याच्यामुळे समाजातल्या प्रत्येक वर्गामध्ये त्यांच्याबद्दल असंतोष झाला होता. आणि या सगळ्या कारणामुळे जे 1857चा उठाव आहे, ठीक आहे, त्याची कुठे नाही कुठे त्या असंतोषाची सुरुवात या कारणांमुळे झाली. तर चला प्रश्न बघूया, आपण बघितले होते. आता आपण समोर सामाजिक, धार्मिक आणि जे उरलेले आर्थिक कारण आहेत ते पण बघणार आहोत. पण याच्यामध्ये बघा 1857च्या उठावाला काय कारणीभूत झाले हे विचारतोय तो. डलहौजीचे आक्रमक धोरण, बरोबर आहे. आता इतक्या वेळ सांगितल्यानंतर तुम्हाला माहितीच असेल. सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप अजून बघितलेला नाही, पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सैनिकातील असंतोष अजून बघितलेला नाही, पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आणि कंपनी काळातील राज्य विस्तार, ठीक आहे, तर हे तर कारण होतच. ठीक आहे. त्यानंतर तात्कालिक कारण काय होतं. आता तात्कालिक कारण मी तुम्हाला फक्त राजकीय कारण सांगितलेले आहेत, मी तात्कालिक कारण अजून तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, पण कारणांवरती प्रश्न येतोय. मग सांगा, डलहौजीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक फारसा नामंजूर ही 1857च्या उठावाची डॅश कारणे होती म्हणते. कुठली कारणे होती म्हणते, कुठली होती सांगा. आत्ताच शिकलोय आपण, राजकीय कारणे होती. दुसरं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. मग त्यानंतर तैनाती फौज धोरणापासून वॉरेन हॅस्टिंग औधच्या नवाबाला खालीलपैकी कोणत्या विरोधात लष्करी मदत दिली. आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाही येणार. जरी तुम्ही तैनाती फौज जरी शिकली, पण जो अवधचा नवाब आहे आणि वॉरेन हॅस्टिंगचा कार्यकाळ आहे तो 1773-74 कडे जातो. ठीक आहे, म्हणजे हा लॉर्ड वेलेस्ली यायच्या आधीचा कार्यकाळ आहे मुलांनो. आणि तेव्हा ह्या अवधच्या नवाबामध्ये, ठीक आहे, आणि हैदराबादच्या निजामामध्ये, हैदराबादचा निजाम आणि कर्नाटिक युद्धामध्ये जे फ्रेंच होते त्यांच्यामध्ये जे 3 युद्ध झाले, त्या युद्धामधला हा जो प्रश्न आहे हा आपण कुठे घेऊया, भारताच्या इतिहासामध्ये घेऊया. पण याचं उत्तर सांगून देते, रोहिल्ला आहे. रोहिल्लाच्या अगेन्स्ट त्यांनी हा उठावामध्ये काय केली होती, त्याची मदत, ह्या सबसिडरी अलायन्स थ्रू काय केली होती, मदत केली होती. म्हणजे अवधनी खूप आधीच 1765लाच म्हणू शकता तुम्ही काय केलं होतं, तैनाती फौजेचं धोरण हे करून टाकलं होतं, आत्मसात करून टाकलं होतं. ठीक आहे. मग त्याच्यासोबतच काय आहे, तैनाती फौजे संबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे. तुम्ही बघा तैनाती फौज किती महत्वाचं आहे. हिंदी राजांना कंपनीच्या अधिपत्याखाली आणण्या, चुकीचं काढायचं आपल्याला, काय काढायचं, चुकीचं, अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे. कंपनी प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली, बरोबर आहे. तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले,
बरोबर आहे दुसरे, कारण की 1802ला जो युद्ध झाला होता आणि वसईचा करार झाला होता तो दुसरं इंग्रज मराठा युद्धच होतं. लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली. लॉर्ड रिपनने केली का? आत्ताच सांगितलं मी कुणी केली. कुणी केली लक्षात आहे ना? नसेल लक्षात तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं. आपण आज राजकीय कारणे बघितली. कशाची राजकीय कारणे बघितली मुलांना? 1857च्या उठावासाठी जो असंतोष सुरू झाला होता भारतीयांमध्ये, त्याची आपण राजकीय कारणे बघितली सविस्तरपणे. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी काही डिटेल फॅक्ट सोबत आपण येऊया. तेव्हापर्यंत चांगल्याने अभ्यास करत राहा आणि मी प्रश्न टाकणं परत सुरू करणार आहे. ठीक आहे, आणि याची PDF मी तुर्तास कुठे टाकते? इथे टाकते, टेलिग्रामवरती टाकते. थँक्यू, लवकरच भेटूया.